नमस्कार, मी प्रियंका. आय लव्ह नगर न्यूज मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. तारकपूर बस स्थानक हे अहिल्यानगर शहरातील एक मध्यवर्ती केंद्र आहे. या ठिकाणी अनेक प्रवाशांची ये-जा होत असते, त्यामुळे या ठिकाणी प्रवाशांची ही नेहमीच वर्दळ पाहायला मिळते. मात्र काही दिवसांपूर्वी जर आपण चित्र पाहिलं तर या बस स्थानकाची दुरावस्था झाल्याचं चित्र हे पाहायला मिळत होतं. 2 दिवसांपूर्वी जर आपण चित्र पाहिलं असतं तर या ठिकाणी या बस स्थानकाची दुरावस्था झाल्याचं चित्र आपण पाहिलं होतं. या ठिकाणी दिसत होतं की या ठिकाणी एका भिंतीचा प्लास्टरचा तुकडा ही पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तसेच या बस स्थानकावर घाणीचं साम्राज्य पसरल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळालं होतं. मात्र आज परिस्थिती थोडी वेगळी आहे, कारण 2 दिवसांपूर्वी हीच परिस्थिती आय लव्ह नगरने तुमच्या सगळ्यांसमोर मांडलेली होती आणि त्याचमुळे आज हे चित्र बदलल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. आज मी ज्या ठिकाणी उभी आहे त्याच ठिकाणी एका कोपऱ्यामध्ये एका भिंतीचा प्लास्टरचा तुकडा ही पडण्याची परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र याचीच दखल घेत इथल्या एसटी महामंडळाने याची दखल घेतलेली आहे आणि तो प्लास्टरचा तुकडा, ज्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होऊन त्यांना इजा होण्याची जी शक्यता होती, तो प्लास्टरचा तुकडाच या ठिकाणचा काढून टाकलेला आहे. त्यामुळे प्रवाशांनी सुद्धा सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. काही प्रमाणात या बस स्थानकावर जी अस्वच्छता पाहायला मिळत होती त्याच्यामध्ये देखील बदल झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. स्वच्छता या ठिकाणी जाणवत आहे केल्याची. त्यामुळे आय लव्ह नगरने दाखवलेल्या बातमीचा इम्पॅक्ट पडल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. एसटी प्रशासनाने या दोन्ही समस्येची दखल तात्काळ घेतलेली आहे आणि तिचं निराकरण सुद्धा केल्याचं चित्र हे आपल्याला पाहायला मिळतंय. 2 दिवसांपूर्वी जो प्लास्टरचा तुकडा या ठिकाणी पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली होती, त्या प्लास्टरच्या तुकड्याने काही नागरिकांच्या काही ठिकाणी हे प्रवासी ज्या ठिकाणी बसतात त्याच ठिकाणी वरच्या बाजूला हा प्लास्टरचा तुकडा पडण्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली होती. मात्र आज तो धोका टळलेला आहे. त्यामुळे काही प्रवाशांनी आय लव्ह नगरकडे समाधान व्यक्त केलेलं आहे.